तर हा अतिशय उत्तम किल्ला करतो वा. आणि अतिशय देखणा किल्ला बनवायचा. हे आम्हाला माहिती झालं होतं की ह्यांच्या घरामध्ये अंगणातला किल्ला एकदम भारी असतो. हं. म्हणून आम्ही आमच्या वाड्यातली सगळी मुलं हळूहळू जायचो आणि ह्यांच्या आयडियाज काही आपल्याला मिळतात का म्हणून जायचो बघायला आणि हा ओरडायचा. छत्रपतींचा किल्ला प्रत्येक दिवाळीला करणं ही आमची परंपरा आहे. हां. आणि कांचन आणि तिचा भाऊ अभिजित तिकडनं यायचे आणि चोरून बघायचे की कसा कसा किल्ला केला जातोय. मग माझी सणकायची की नाही आमच्या आयडियाज आहेत. मग तिला म्हणतो चल चल दूर हो, जा बाजूला हो, तुला नाही काय कळत किल्ल्यामधलं वगैरे. पुढचा आरोप तुमच्यावरती असा आहे, ह्या शाळेत शिक्षिका आहेत पण 2 शाळा भरतात अलिबागमध्ये असं आम्ही ऐकलंय. एक तुम्ही जिथे जातात ती आणि एक घरी आल्यावर भरते ती. Correct. घरच्या शाळेविषयीचं आम्हाला सांगा काय आहे. काय प्रत्येक पेपरमध्ये नापास होतो रे. काय शाळेतली मुलं आहेत ना ती एका क्षणाला मला परवडतात असं कधी कधी वाटतं. घरी एकदम लहान मूल असतं का? अगदी अगदी. मी आणि निहार काहीतरी शॉपिंग करून खूप डोकं चालवून आवडीने काहीतरी घेऊन यायचं आणि ते कधी गायब होतं आम्हाला कळतच नाही. रे आता कसं झालेलं आहे. तुझ्या आत मला आज पहिल्यांदा एक लहान मूल दिसलंय. म्हणजे असा खोडकर देवदत्त मला आज दिसायला लागलाय. अरे बघ आणि त्याचं बास्केट एवढं तो त्याच्यात ठेवून देतो. तुला माहिती आणि आहे. त्या मुलाला खा वाटत असेल ना तुझ्या. अरे नाही तो हवं तेव्हा घेतो. पण कसं आहे आपण जेव्हा बाहेर जात असतो तेव्हा रात्रीचं वगैरे आपल्याला हा, काय ती त्याची सोय असते. तेव्हा नूडल्स एक मस्त गोष्ट असते. एक म्हणजे आरोप basket. सिद्ध झालेला आहे. देवदत्त नागे स्वतःच्या घरातले नूडल्सचे पॅकेट चोरतात आणि स्वतःच्या बास्केटमध्ये ठेवून शूटिंगला घेऊन जातात. आता काय झालंय निहार माझ्या एवढाच झालेला आहे. त्यामुळे तो कुठला तरी टी शर्ट आणला की मला आवडतो मी पळवतो. वा, म्हणजे घरातले लहान मुलाचे कपडे, अन्न, वस्त्र हे वडील चोरतात. फारच छान. पुढचा आरोप थोडासा नाजूक आहे. तुमच्याकडे बघून अनेकांना असं वाटतं की आपण पण हिरो व्हावं है ना, असं मस्त. पण या हिरोने अजूनही घरातल्या पार्वतीला, कांचन वहिनींना प्रपोज केलेलं नाहीये हिरोच्या स्टाईलने. हे खरं आहे का खोटं आहे? अगदी खरंय. कसं झालं आम्ही चांगले मित्रमैत्रीण होतो आणि मग जेव्हा असं लक्षात आलं की आपण एकमेकाला आवडतोय जवळ येतोय तर ते असं काही ऑफिशियली सांगणं प्रपोज करणं असं काही झालंच नाही ऍक्च्युअली. पण याचं एक मुलगी म्हणून तुम्हाला वाईट नाही वाटलं? अरे काय तू भडकवतोय नाही, संकर्षण. शेवटी दोघं एकत्र तेव्हा बघा तुम्हाला जो रंग आवडतो लाल त्याचाच एक फुल सुद्धा आहे गुलाब. ऐक ना जेव्हा दोघं एकत्र येतात तेव्हा 2 हृदय एकत्र येतात. हृदय कधी बोलतं? हृदय फक्त भावना एकमेकांमध्ये पोचवत असतं. ती आय लव्ह यूची भावना मी नेहमी पोचवतो आणि तिची भावना तिचं रेसिप्रोकेशन मला येतं. मग आता प्रपोज करताना काय तरुणांनी माझं हृदय तुझ्या हृदयात मिक्स कर असं म्हणायचंय का? ते ऑलरेडी झालेलंच असतं रे. पण लाल गुलाब द्यायला पाहिजे ना कधीतरी. चालेल हरकत या नाही. आरोपाचं फक्त खंडन तुम्हाला करता आलेलं नाहीये. बाकी सगळ्या आरोपातून तुमची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. देवदत्त नागे आणि कांचन देवदत्त नागे, आम्हाला फार मजा आली तुमच्यावरती हे आरोप लावून. आणि सगळ्या आरोपांमध्ये तुमच्या एक्सप्लेन करताना एक भावनिक साथ आहे, अध्यात्माची जोड आहे आणि एकमेकांवरचा विश्वास आहे. हा असाच कायम ठेवा. आपल्याला आता स्वयंपाक करायचा आहे. सगळ्या आरोपातून निर्दोष मुक्तता झालेली आहे. तेव्हा- परंतु प्रपोज केल्याशिवाय आज काही इथून त्याला सोडत नाही मी. ते आहेच. बघूया स्वयंपाकात नेमकं काय होणार आहे. चला.